सध्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या मनात एकच प्रश्न घर करून आहे, तो म्हणजे अतिवृष्टी आणि रब्बी हंगामाचं जे अनुदान बाकी आहे ते आमच्या खात्यावर नक्की कधी जमा होणार आहे. कृषी विभाग असो, महसूल विभाग असो किंवा तहसील कार्यालय, शेतकरी तिथे जाऊन विचारणा करत आहेत की माझी KYC पूर्ण झाली आहे, मग पैसे का आले नाहीत, जमिनी खरडून गेल्या आहेत, त्याचे पैसे कधी मिळणार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे पाहणार आहोत. सरकारची भूमिका काय आहे आणि आचारसंहितेचा यावर काय परिणाम होऊ शकतो हे आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की सध्या स्थिती काय आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत जे काही नुकसान झालं त्याचे प्रस्ताव विविध विभागांकडून मंजूर करण्यात आले होते. आकडेवारीनुसार आतापर्यंत जवळपास 13,477 कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. हे खूप मोठं काम झाले, पण थांबलेलं काम त्याहून महत्त्वाचं आहे. अजूनही साधारणपणे 5,846 कोटी आणि नव्याने मंजूर झालेले 633 कोटी अशी मिळून सुमारे 6,000 ते 6,500 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणं बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी तयार आहे आणि KYC पूर्ण आहे ते सुद्धा अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे हा प्रश्न आणखीनच गंभीर बनला आहे. आता मुद्दा येतो की सरकार यावर काय म्हणतंय. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा खूप गाजला. विरोधकांनी आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी सरकारला जाब विचारला की निधी वितरणाला दिरंगाई का होत आहे. यावर उत्तर देताना मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी स्पष्ट केलं की ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे, जसे की सोलापूरमध्ये जमिनी खरडून गेल्याचे प्रस्ताव, यांचे पैसे देण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यांनी अशी माहिती दिली की डिसेंबर महिन्यानंतर म्हणजे जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर हा उर्वरित निधी जमा केला जाईल. पण जानेवारीत नक्की कधी? महिना तर मोठा आहे. इथेच खरी मेक आहे, ती म्हणजे निवडणुकाच्या आचारसंहितेची. हे अनुदान मिळण्यामध्ये सध्या 2 शक्यता आहेत आणि त्या पूर्णपणे आगामी निवडणुकांवर अवलंबून आहेत. नीट लक्ष देऊन ऐका त्या. पहिली शक्यता, सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमुळे काही ठिकाणी आचारसंहिता लागू आहे. या निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबरला लागणार आहेत. जर यानंतर लगेच दुसऱ्या कुठल्या निवडणुका जाहीर झाल्या नाहीत तर 21 डिसेंबर नंतर कधीही तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. आणि दुसरी शक्यता आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, ह्या लागण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक आयोग 13 ते 14 जानेवारीपूर्वी या निवडणुका आटोपण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जाते. जर या निवडणुका जाहीर झाल्या आणि नवीन आचारसंहिता लागू झाली तर मात्र तुम्हाला 15 जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागू शकते. थोडक्यात, जर आचारसंहितेचा कात्रीत हा निधी अडकला तर विलंब नक्की आहे. निवडणुका आणि आचारसंहिता या गोष्टी आपल्या हातात नाहीत, पण एक गोष्ट आपल्या हातात आहे, ती म्हणजे आपली कागदपत्र पूर्ण ठेवणं. अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेष कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये शेतकऱ्यांना KYC करण्याचे आवाहन प्रशासन करत आहे. जर तुमची KYC बाकी असेल तर पैसे मंजूर होऊनही तुमच्या खात्यात येणार नाहीत. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, आजच आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन तुमची KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून जेव्हा शासन निधी सोडेल तेव्हा पहिल्या टप्प्यातच तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. थोडक्यात सांगायचं तर, जर 21 डिसेंबर नंतर नवीन आचारसंहिता लागली नाही तर गुड न्यूज लवकरच मिळेल, अन्यथा जानेवारीच्या पंधरवड्यापर्यंत कळ सोसावी लागेल. याबद्दलचा कोणताही नवीन GR किंवा अपडेट आली तर मी ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा.